प्रश्न उत्तराचा तास घेणं अपेक्षित होतं, पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की प्रश्न उत्तर होणार नाहीत. आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, तर आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की लक्षवेधी काय आहेत, विषय काय आहेत एवढं. आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये तो मंजूर करून त्यांनी पूर्ण तो अजेंडा झालं होतं. आणि आता परत आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी तीच दादागिरी असलो, सत्तेमध्ये असलो तरी या लोकांची ही दादागिरी आम्ही खपवून नगरसेवकांचा जो अधिकार आहे प्रश्न उत्तर, आम्ही प्रश्न विचारणार. आणि असं वाटतं की या लोकांकडे उत्तरं नाहीये, त्याला उत्तरं द्यायची नव्हती. आणि पुढच्या महासभेपासून जर आम्हाला जर बोलून दिलं नाही आमचे विषय, आम्ही लोकांसाठी इकडे सभागृहात, आम्हाला जर बोलून दिलं नाही तर आम्ही सभा चालवून देणार नाही. मी ठाणेकरांच्या अतिशय मनातले आणि महत्वाचे प्रश्न म्हणून त्या सभा संपली. आधी डाऊट होता, आता पूर्ण यकीन आम्हाला अडचण जाणार होता, त्यांच्याकडे आन्सर नाही म्हणून सभा जरी आम्ही सत्तेत असलो तरी भाजपाची नेहमी हीच भूमिका राहिलेली आहे, कारभार हा पारदर्शक असला पाहिजे. त्यामुळे आम्ही चौकीदाराच्या भूमिकेतच काम करणार आहोत. आज तुम्ही बघितलं आमचे उपमहापौर देखील त्यांची खुर्ची सोडून खालती आले, तर आम्ही ठाणेकरांच्या अधिकारांसाठी भांडतोय. त्याच्यामुळे जर आम्हाला बोलून दिलं नाही तर आम्ही हे खपून देणार नाही आणि पुढची सभा आम्ही होऊन देणार नाही. आम्ही 20 तारखेच्या महासभेमध्ये लक्षवेधी मांडली होती फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामध्ये. आमच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये जो बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठ रावळी नाका ते अशोक टॉकीज ही भरगच्च अशी भरलेली असते. तिथे TMT बसचा प्रवाह चालू असतो आणि जवळजवळ 3-3.5 वर्षापूर्वी लोकांना, नागरिकांना खूप चालायला त्रास होतो. ऍक्सिडेंटही झालेला आहे वृद्धांचा तिथे. मागे फेरीवाल्यांनी मिळून चेंदणी कोळीवाड्यातल्या आमच्या एका सदस्यांना, नागरिकांनाही खून झालेल्याची घटना पण घडलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही लक्षवेधी इथे मांडलेली का नागरिकांच्या समस्या आम्ही प्रचारामध्ये, चारही उमेदवार जेव्हा आमच्या प्रभागामध्ये प्रचार करत होते तेव्हा प्रचारामध्ये लोकांची हीच मागणी होती की काहीतरी करा, फेरीवाल्यांचं काहीतरी करा. आताही जेव्हा लक्षवेधी मी मांडली महासभेमध्ये, माझी लक्षवेधी पाठवली, त्याच्यानंतर यांच्या कारवाया चालू झालेल्या आहेत. अतिक्रमणाची गाडी संध्याकाळी एकदा फिरते जांभळी नाक्यावरून जे अशोक ऑफिस पर्यंत पोहोचते. नागरिकांना फोन, त्या फेरीवाल्यांना फोन, त्यांची कोणाकोणी होतं ते उचलतात, सगळं साफ झालेलं असतं, गाडी पुढे गेली का पुन्हा ते गल्लीबोळात येतात आणि पुन्हा तिथे जायचे ते परिस्थिती आहे. याच्यावर उपाय काय, हाच प्रश्न आम्हाला विचारायचा होता. पण नागरिकांच्या समस्या यांना घ्यायच्याच नाहीये डाईसवर, तर याच्यासाठी काय आम्ही ऐकणार नाहीये, आम्ही आंदोलन करतच राहणार आहोत. स्टेशन रोड आहे, नेहमीच हा सगळा प्रश्न उभा असतो. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांनी सभा चालू असतानाही त्याच्या तुमचे प्रश्न घेतलेले याचा युतीचा निर्णय हे आमचे वरिष्ठच करतील, ते ज्या सांगतील त्या आदेशाप्रमाणेच आम्ही काम करतो. पण जसं मी म्हटलं की आम्ही युतीत जरी असलो तरी भारतीय जनता पार्टी हे नेहमीच पारदर्शक कारभारासाठी आग्रही राहिलेली आहे. आमची भूमिका चौकीदाराचीच असणार आणि जर या पद्धतीने आम्हाला वागवलं गेलं किंवा आमच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाहीत तर आम्ही ठाणेकर जनतेसाठी भांडतोय, ठाणेकरांचे प्रश्न आम्ही विचारतोय. पण मला असं वाटतं या लोकांकडे याची उत्तरं नाहीयेत, त्यांना उत्तरं द्यायची नाहीयेत. म्हणून आजची सभा 10 मिनिटांमध्ये गुंडाळण्यात आलेली आहे. त्याचा परत एकदा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या महासभेमध्ये जर बोलून दिलं नाही, आमचे प्रश्न घेतले नाहीत तर ती सभा आम्ही होऊनच देणार नाही. सभागृहामध्ये घडलं नाही. नेहमीप्रमाणे शिवसेना पक्षांनी दादागिरी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असंच ते करणार असतील, आम्हाला बोलून दिलं नाही तर आम्ही पुढची एकही सभा होऊन देणार नाही. पण आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहात आलेलो आहोत, जनतेचा विश्वास म्हणून इकडे बसलेलो आहोत. पण आम्हाला जर बोलून दिलं गेलं नाही तर आम्ही पुढची सभा चालून देणार नाही. रोल महत्वाचा असतो. नक्कीच मनीष जोशी जे सचिव आहेत, म्हणजे त्यांनी, आम्ही जेव्हा त्यांना सांगत होतो की आम्हाला बोलून द्या, भले आज प्रश्न उत्तर घेऊ नका, पण आम्हाला काहीतरी
विषय मांडायचे जे आम्हाला बोलून द्या, किंवा लक्षवेधी जे आमच्या सहकार्याने मांडल्या होत्या त्या लक्षवेधी वाचून दाखवा, की जेणेकरून पुढच्या वेळेस अधिकारी त्याची तयारी करून येतील. पण त्याही वाचण्यात आल्या नाहीत. आणि मनीष जोशी जे आहेत त्यांनी अशा प्रकारे सभा गुंडाळली की ते वाटच बघत होते मला असं वाटतं, कारण त्या अधिकाऱ्यांना आम्हाला उत्तरच द्यायची नाहीयेत. कारण हा सगळा गोलमाल आहे, झोल झाल आहे, त्यांना उत्तरं द्यायची नाहीयेत. कोणती नेमकी गोष्ट तुमची होती आणि किती भाजपच्या नगरसभा मनीष जोशी हाय 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 मनीष जोशी हाय 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 मनीष जोशी हाय 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 भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मनीष जोशी हाय हाय मनीष जोशी हाय हाय नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी लोकप्रतिनिधी सगळे सेम असतात. एकाला बोलून देता, एका पक्षाच्या आवडत्या माणसाला आम्हाला बोलून देता. बरोबर नाही ना? मला माहिती आहे लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे आमचा बोलणं. सोडून द्या महापौरांनी